आम्ही मुंबईमध्ये मराठी भाषेत बोलणार नाही. मुंबई हे बहुभाषिक शहर आहे. आम्ही मराठी सक्तीचा विरोध करतो. आम्ही निषेध नोंदवतो. आम्ही रस्त्यावर उतरू. आम्ही कोर्टात जाऊ. हे उद्गार कोणाचे आहेत? मुंबईमध्ये अनेक वर्ष पोटापाण्याकरता आलेल्या अमराठी परप्रांतीय रिक्षा टॅक्सी वाहन चालकांचे. नमस्कार, मी समीर खांडेकर आणि आसोवाच्या या नव्या प्लेलिस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण आसोवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयांवर डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज अशा माध्यमातून भाष्य करण्याचा प्रयत्न करत असतो. ही आसोवाची नवी कोरी प्लेलिस्ट आहे. या प्लेलिस्टमध्ये आपण आपल्या मनातली सल थेट मांडणार आहोत आणि या प्लेलिस्टचं नाव आहे बोललंच पाहिजे. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. हा शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आजचा विषय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आजचा विषय जर पटला, भिडला तर कमेंटमध्ये लिहा बोललंच पाहिजे. मित्रांनो, आजचा विषय आपल्या मराठी माणसाच्या, मराठी भाषेच्या अस्मितेचा आणि अस्तित्वाचा आहे. म्हणजे काय गंमत आहे बघा ना. खूप वर्षांपूर्वी कविवर्य सुरेश भटांनी लिहून ठेवलंय की आपुल्या घरात हाल सोसते मराठी. आणि दुर्दैवाने आजही भटांच्या या ओळी मराठी भाषेसाठी चपखल लागू होतं. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकजी आणि RTO म्हणजेच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसने एक नवा कायदा जाहीर केला. या कायद्याअंतर्गत 1 मे 2026 पासून महाराष्ट्रातल्या रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणं, लिहिता येणं आणि वाचता येणं बंधनकारक आहे. हा कायदा, हा नियम जाहीर झाला आणि पेटून उठला महाराष्ट्रातला अमराठी परप्रांतीय माणूस. का बरं? या नियमामागची, या कायद्यामागची सरकारची माफक अपेक्षा काय आहे? या रिक्षा आणि टॅक्सी वाहन चालकांनी आपल्या ग्राहकांशी व्यवहारापुरतं मोजकं मराठी बोलावं. मग त्यात पत्ता सांगणे, साईनबोर्ड वाचणे, भाडं सांगणे आणि गरजेपुरतं मराठी लिहिता येणं एवढीच माफक अपेक्षा आहे. अरे म्हणजे मराठी भाषेत कवनं करा, काव्य रचा, वक्तृत्व करा, कादंबऱ्या असं आमचं म्हणणं नाहीये. गरजेपुरती मराठी भाषा शिका. बरं, हा नियम नवा आहे का? तर नाही. 2019 मध्ये तेव्हाच्या सरकारने हा नियम अंमलात आणला होता. पण तेव्हा आपण आपल्या सोयीने या नियमाची सैल अंमलबजावणी केली किंवा केलीच नाही असं आपण म्हणत आहोत. म्हणून हा नियम पुन्हा 2026 मध्ये सक्तीने आणावा लागला. बरी, मराठी भाषेची सक्ती का करावी लागली? या काही मोजक्या मुजोर परप्रांत्यांमुळे. ज्या राज्याने, ज्या शहराने आपल्या सकट आपल्या कुटुंबियांना वाढवलं, जगवलं, शिक्षण दिलं, अन्न, वस्त्र, निवारा दिला, त्या राज्याच्या भाषेवर, तिथल्या संस्कृतीवर आपलं कणभरही प्रेम असून, मग तो केडिया असेल, तो मीरा रोडचा व्यापारी असेल, मराठी नाही बोलून का जो करना हो करो, ही विधानं संतापजनक नाहीत. या नियमांची अंमलबजावणी कशी होणार आहे? तर RTO मार्फत वाहन चालकांची तपासणी होणार आहे. ज्या वाहन चालकांना आधीपासून परवाने दिले गेले आहेत किंवा ज्या वाहन चालकांना परवाने नव्याने द्यायचे आहेत, त्या वाहन चालकांना मराठी भाषा बोलता येते की नाही, लिहिता येते की नाही, वाचता येते की नाही हे पडताळून पाहिलं जाईल. आणि या चाचणीत जे वाहन चालक नापास होतील त्यांचे परवाने लगेच रद्द होणार नाहीत. त्या सगळ्यांनाच सुधारण्याची संधी दिली जाईल. या नियमांचं उल्लंघन केल्यास काय होऊ शकते? तर कठोर कारवाई होऊ शकते. या वाहन चालकांचे परवाने रद्द होऊ शकतात. सुरुवातीला इशारा आणि पुढे अधिक वेळ देऊन त्यांना समज देणे, हा असा टप्पा होऊ शकतो. बरं, या नियमावर परप्रांतांनी केलेलं भाष्य खूपच हास्यास्पद आहे. या परप्रांतीय वाहन चालकांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये मराठी, गुजराती, तमिळ, कन्नड, पंजाबी अशा असंख्य भाषा एकत्र नांदतात. मुंबईमध्ये फक्त एकाच भाषेची सक्ती हे मुंबईच्या स्वभावाला विरोधी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या मुंबईतून काळीपडलेली टॅक्सी संपवून ओला उबर यांचं भलं करण्याचा सरकारचा डाव. मुंबई टॅक्सीमन युनियनचे सेक्रेटरी एल कादरोस यांचं म्हणणं असं आहे की ही मराठीची सक्ती आधीपासूनच करायला हवी होती. आत्ता करून काहीच उपयोग नाही. आम्ही या सक्तीचा निषेध करतो. आणि याच युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांचं असं म्हणणं आहे की या वाहनांवर, या रिक्षांवर, या टॅक्सींवर या वाहन चालकांचं पोट आहे, त्यांचं ते उपजीविकेचं माध्यम आहे. जर ते नापास झाले तर त्यांची जबाबदारी कोण घेणार? यांची काळजी रास्त आहे. पण ही सक्ती का करावी लागली? मराठी भाषा शिका असं का सांगावं लागलं? यावर काही वाहन चालकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला मराठी भाषा शिकायला आम्हाला अवधी द्या, मी महिन्याभरात भाषा शिकू. अरे, तुम्ही या महाराष्ट्रात गेले 5, 10, 15 वर्ष राहताय. तुम्हाला तेव्हाही भाषा शिकावीशी नाही वाटली? मी महिन्याभरात शिकणार आहात का? तर केवळ सक्ती आहे म्हणून? बरं, हा निषेध, हा विरोध, हे म्हणणं सगळ्या परप्रांतीय वाहन चालकांचं आहे का? तर नाही. याला असंख्य गोड अपवाद सुद्धा आहेत, जे गेली अनेक वर्ष आपल्या मुंबईमध्ये राहत आहेत आणि आनंदानं ही भाषा बोलतायत, या भाषेत व्यवहार करतायत आणि या भाषेवर प्रेम करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की होय, आपण सगळ्यांनीच ही मराठी भाषा बोलली पाहिजे, या मराठी भाषेवर प्रेम केलं पाहिजे आणि म्हणूनच ते या नियमाचं स्वागतच करत आहेत. हे आपल्या मुंबईतल्या सगळ्या अमराठी पाहुण्यांचा आधी आम्हाला मराठी बोलता येत नाहीये, ते आम्ही मराठी बोलणार नाही, हवं ते करा, हा प्रवास कसा झाला आणि कोणामुळे झाला? तुम्ही हीच विधानं दक्षिणेत कराल, तुम्ही कर्नाटकात म्हणाल
आम्हाला कानडी बोलायचं नाही, वाटेल ते करा. मग महाराष्ट्रातच का? कारण महाराष्ट्र नेहमीच आपल्या भाषेला घेऊन मवाळ राहिलंय. समोरच्या माणसाची गैरसोय होऊ नये म्हणून आपली मराठी सोडून समोरच्या माणसाच्या भाषेमध्ये बोलणारं माझ्या मते महाराष्ट्र हे एकमेव राज्य असतं. आणि ह्याच आपल्या पाहुणचाराचा, चांगुलपणाचा इतरांनी नेहमीच गैरफायदा घेतला. आजही मालाड, घाटकोपर सारख्या विभागांमध्ये बिनधास्त, बिनदिक्कत गुजराती पाट्या आहेत. या सगळ्या प्रकरणावर मराठी एकीकरण समिती, मराठी अभ्यास केंद्र यासारख्या अनेक सेवाभावी संस्था पोटतिडकीने व्यक्त होत आहेत. समितीचं म्हणणं आहे की मराठी भाषेमध्ये बोलणं ही सक्ती नसून हा मराठी भाषेचा आदर आहे. त्यांचं पुढे असंही म्हणणं आहे की सरकारने हा नियम आणायला उशीरच केला. या नियमाची अधिक कडक अंमलबजावणी व्हायला हवी. या मोजक्या सेवाभावी संस्था आपलं कार्य निस्वार्थपणे पार पाडतायत, पण आपण फक्त यांच्यावरच विसंबून राहायचंय का? दोन मराठी माणसं एकमेकांशी संभाषण पहिल्यांदा हिंदीत सुरू करतात आणि मग जाणवतं की अरे आपण मराठीच आहोत. तसं का होतंय? मग फक्त परप्रांतांना दोष देऊन काय उपयोग आहे? आपण सुद्धा एकमेकांशी बोलताना मराठीतूनच बोललं पाहिजे ना. दक्षिणेमध्ये तुम्ही जर केरळमध्ये गेलात तर तिकडे तुमच्यावर बळजबरी केली जात नाही. समोरचा माणूसच त्यांच्या भाषेमध्ये बोलतो आणि तुम्हाला आपसुकच त्यांची भाषा शिकावी लागते. काही परप्रांतीय बांधवांचं म्हणणं असं आहे की तुम्ही उद्या आमच्या राज्यामध्ये आलात तर तुम्ही आमची भाषा शिकाल का? पण राज्यामध्ये फिरायला येणं वेगळं आणि राज्यामध्ये कायमस्वरूपी पोटापाण्याकरता स्थलांतरित होणं वेगळं. सक्तीनंतर या परप्रांत्यांना मराठी शिकावीशी वाटली, त्यांना मुदत हवी आहे, त्यांना अवधी हवं आहे, पण त्यांना हीच मराठी भाषा 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष का शिकावीशी नाही वाटली? त्यांना ही आपलीशी का नाही वाटली? मागे एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खान असं म्हणाला की मला मराठीमधलं एकच वाक्य येतं, गतिरोधक पुढे आहे, आणि या वक्तव्यावर आपण सगळ्यांनी मिळून टाळ्या वाजवल्या. हे खरंच कौतुकास्पद आहे. दिल्लीवरनं आलेल्या शाहरुख खानला इतकी वर्ष मुंबईत राहून फक्त एकच वाक्य यावं, गतिरोधक पुढे आहे. आणि या उलट आमिर खान नावाचा आपला सिनेस्टार जो या मुंबईत जन्मला, या मुंबईत वाढला, त्याला ही मुंबईची मराठी भाषा आपलीशी वाटली, त्याने या मराठी भाषेवर प्रेम केलं आणि त्याला ही मराठी भाषा शिकावीशी वाटली म्हणून आमिर खानने या मराठी भाषेचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. ही बाब अभिमानास्पद नाही? मध्ये एका अमराठी वृत्तवाहिनीच्या काही अमराठी पत्रकारांनी एका राऊंड टेबलमध्ये एक गमतीशीर विधान केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की हे मुंबई शहर आधी समृद्ध नव्हतंच. बाहेरनं आलेल्या परप्रांतीय व्यापाऱ्यांनी, परप्रांतीय रिक्षा, टॅक्सी वाहन चालकांनी हे शहर समृद्ध केलं, या शहराचा आर्थिक स्तर वाढवला. तुम्हाला जर हे शहर समृद्ध करायचं होतं तर मग तुम्ही तुमचं शहर समृद्ध का नाही केलं? तुमच्या राज्यांना बिमारू राज्य असं म्हटलं जातं, मग तुम्हाला तुमचंच राज्य का नाही सुदृढ करावं असं वाटलं? तुमच्या राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचा भुर्दंड दरवेळी महाराष्ट्रानेच का भरावा? मान्य आहे, हे महाराष्ट्र राज्य या भारताचाच एक भाग आहे. आपण सगळे एकत्र आहोत. कुणीही कुठेही कधीही जाऊ शकतं. मग त्याच नियमाने कोणीही कुठेही कधीही कुठे गेल्यानंतर तिथल्या संस्कृतीचा, तिथल्या भाषेचा आदर ठेवणं ही आपली जबाबदारी नाही, हे आपलं कर्तव्य नाही? कर्नाटक, बँगलोरमधून मुंबईमध्ये कामानिमित्त आलेल्या एका माणसाला मुंबईतली आपली मराठी भाषा आवडीने शिकायची इच्छा होती. पण त्याची खंत ही होती, त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या मराठी माणसांपैकी कुणीही एकमेकांशी मराठी भाषेत बोलत नव्हतं. आणि त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की मुंबईची राज्यभाषा जर मराठी असेल तर इथली माणसं एकमेकांशी मराठीत का बरं बोलत नाहीत? कारण तो ज्या प्रांतातनं येतो त्या प्रांतामध्ये, त्या राज्यामध्ये इथला प्रत्येक माणूस आपल्या राज्यभाषेला घेऊन आग्रहीच आहे. पण मग हे सगळं चित्र फक्त महाराष्ट्रामध्येच का? मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी अस्मिता, मराठी अस्तित्व हे सगळे मुद्दे हे कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या संस्थेचेच फक्त असू शकत नाहीत ना. ही तुमची आमची जबाबदारी नाही आहे का? त्या हुतात्मा चौकाबाहेर बेकायदेशीरपणे फळ विकणाऱ्या, भाजी विकणाऱ्या त्या अमराठी परप्रांतीय माणसाला माहीत नाही हुतात्मा चौकाची महती काय आहे, म्हणून तो अशी बेताल वक्तव्य करत सुटलाय. आणि हे सगळं सामर्थ्य, हे सगळं बळ त्याला कुठून आलं? कुणामुळे मिळालं? तुमच्या आमच्यामुळेच ना. येत्या 4 मेला म्हणे 15 लाख टॅक्सी रिक्षा चालक रस्त्यावरती उतरवणार आहेत आणि कायद्याविरुद्ध आंदोलन करणार आहेत. म्हणजे मराठी भाषा शिकायची नाही पण आंदोलन मात्र करणार. सरकार अजूनही त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. 1 मेला कायदा लागू होणार म्हणजे होणारच. पण मित्रांनो, मराठी माणूस म्हणून, मराठी नागरिक म्हणून आपली पण काही कर्तव्य आहेत की नाही? हे नियम, सक्ती, कायदा, बळजबरी हे होत राहील. माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही आपली संस्कृती आहे. कुठलीही भाषा, कुठली संस्कृती समोरच्यावर लादून, मारून, धोडून शिकवता येत नाही. त्याला आपल्या भाषेविषयी गोडी वाटली पाहिजे. एक सोपा उपाय म्हणून एक गोष्ट आपण करूयात. यापुढे व्यवहारात कुणाशी बोलताना महाराष्ट्रामध्ये आपण मराठीत सुरुवात करूयात. समोरचा माणूस सुरुवातीला हिंदीमध्ये बोलेल, त्याला बोलता येणार नाही, पण त्याला आपली भाषा कळेल. काही काळ संवाद सुरू राहील, पण आपण मात्र आपल्या मराठीवर ठाम राहू. आणि एक वेळ नक्की येईल की समोरचा आपला मराठी बांधव आपल्याशी मराठीमध्येच बोलेल. तुम्हाला हा आजचा भाग, आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कमेंट करून सांगा.
तुम्हाला जर असं वाटतं की आजच्या विषयावरती बोललंच पाहिजे तर कमेंटमध्ये लिहा बोललंच पाहिजे. आणि हा जो आपला भाग आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आजच्या या भागासाठी आपण आपलं ध्येय ठरवलं आहे कमीत कमी 1000 कमेंट्स, 1000 मराठी बांधवांनी कमेंट्स करून हा विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. कारण हा विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे. तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असेल तर आवर्जून आसोवाला सबस्क्राईब करा. आसोवा म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद. आपली सोशल वाहिनी.